वाल्मिक कराड समर्थकांनी मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलंय। तरुणांनी मोबाईल टॉवरवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याचं दिसतंय। कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी केली जाते। कराडवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा दिला जातोय। गेल्या 2 तासांपासून कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण पाहिलं होतं की धनंजय देशमुखांनी अशाच प्रकारे आंदोलन केलं, पाण्याच्या टाकीवर चढून। आता कराडचे समर्थक देखील अशाच प्रकारचं अस्त्र उपसताना दिसतायत। काय परिस्थिती आहे गेल्या 2 तासांपासून? प्रज्ञा, या दोन्ही गोष्टींमध्ये एकच साम्य आहे की आक्रोश आहे लोकांमध्ये, पण ती घटना वेगळी होती। आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मसाजोगमध्ये जे प्रकरण घडली, ज्या आंदोलनं घडली, अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासूनच 1 महिनाभर ते अजूनमधून चालत होतं। इथे मात्र कालपासून जेव्हा वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याला CIDने सुरुवात केली त्यावेळेसपासून या लोकांमध्ये रोष आहे आणि हे कालपासून सुरुवात झाली आहे। परळी शहरामध्ये काल बघितलं आपण, वेगवेगळ्या ठिकाणी टायर जाळण्यात आले। परळी शहर पोलीस स्टेशन समोर कराड कुटुंबीय आंदोलनाला बसले होते आणि आता हे जे सकाळपासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून हे तरुण आहेत, जे पांगरी गाव वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे त्या गावामध्ये हे टावरवरती चढलेले आहेत। खाली 3 तरुण आहेत, वरच्या टोकाला आपण बघतो की जे 2 तरुण आहेत, असे एकूण 5 जण हे टावरवरती चढून घोषणा देत आहेत। म्हणजे आपण घोषणा पण ऐकू शकतोय की जे सकाळपासून घोषणा देत आहेत। आणि पांगरी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वाल्मिक कराडचं गाव आहे। या गावामधल्या महिला सुद्धा रस्त्यावरती उतरल्यात, सकाळपासून निदर्शनं करतायत। 2 तास झाले मागचे लोक रस्त्यावरती बसलेले आहेत, आबालवृद्ध आहेत, सगळे आहेत आणि मागणी करतायत की वाल्मिक कराडवर जी काही कारवाई झालेली आहे ती कारवाई राजकीय द्वेषातून झालेली आहे अथवा जातीय द्वेषातून झालेली आहे, तर ती कारवाई मागे घ्यावी असं यांची मागणी आहे। आणि आपल्या बघताय की माझ्या डाव्या बाजूला हे समर्थक महिला आहेत पांगरी गावामध्ये, ज्या रस्त्यावरती बसलेल्या आहेत। पोलीस मागच्या 2 तासापासून या गावामध्ये आलेत आणि पोलीस सुद्धा चर्चा करतायत नागरिकांसोबत की त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या संदर्भात समजून घेत आहेत। पण आपण बघतोय की काही महिला आहेत ज्या रस्त्यावरती बसून आहेत आणि वाल्मिक कराडला समर्थन देण्यासाठी किंवा त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पांगरी गावातले लोक एकत्र आलेत, ज्यांनी निवेदन दिलं आहे आणि निवेदन देऊन मागणी केली जाते आहे। काय नेमकी मागणी असणार आहे, कशा प्रकारची मागणी आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। आणि एकूण परळीमध्ये जिथं अघोषित असा बंद पाळला जातोय, आजही बाजारपेठ बंद आहे आणि बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला जातोय। मला सांगा काय मागणी तुम्ही? जे काल मोक्का अंतर्गत जे कारवाई अण्णांच्यावरती झाली वाल्मिक अण्णांची आणि 302 मध्ये त्यांना घेण्यात आलं, त्या संदर्भात हे जे चुकीचं आहे, एका जातीच्या विशिष्ट जातीच्या दबावाखाली हा कार्यक्रम या आणि तपास यंत्रणेने केलेला आहे। तपास यंत्रणा आता परवा दिवसपर्यंत कुठल्याही प्रकारचा या गुन्ह्याशी संबंध नाही असं धनंजय देशमुख सांगत होते, बाकी सगळे लोक सांगत होते किंवा आता त्याच्यामध्ये एकाही आरोपीनं वाल्मिक अण्णांचं नाव घेतलेलं नाही। तरीसुद्धा असं कोणती घटना घडली की फडणवीसांना फोन करून CIDला सांगावं लागलं की त्याच्यामध्ये त्यांचं नाव घ्या? हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती ना। एक समाज, एका समाजाला खुश करण्यासाठी हे जे चालवलेलं षडयंत्र आहे ना, हे ह्या लोकांना पटलेलं नाही। जो काही तपास असेल, जे कोणी आरोपी असतील, जे कोणी गुन्हेगार असतील, त्यांना 100% तुम्ही शिक्षा द्या, पण निरपराध माणसाला, एका निरपराध माणसाला तुम्ही हे करू नका। हा संविधानाचं सांगतं आपलं, त्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे। आणि प्रत्येक गोष्ट ही एका पुढाऱ्याच्या, एका नेत्याच्या, सुरेश दसच्या म्हणण्यावर चालू। SIT बदलली, त्याच्यामध्ये मराठा समाजाची माणसं पूर्ण घेतली, त्याच्यातली वंजारी काढली। आता आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही समाज, वंजारीचे नको, मराठीचे नको, ही मागणी आहे। आणि निष्पक्ष चौकशी करून त्याच्यामध्ये अण्णांचं नाव वगळावं ही सगळ्यांची मागणी आहे। काही महिला खरं तर सकाळपासून बसल्या तिथे, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। काय मागणी तुमची? आमच्या अण्णाला न्याय भेटला पाहिजे, आमच्या अण्णावरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत, अण्णावरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आमच्या अण्णाला न्याय द्या, न्याय देण्यासाठी, न्याय मागण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहेत। आमच्या अण्णाला न्याय द्या, वाल्मिक अण्णावरील खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजेत, आमच्या वाल्मिक अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। अण्णा काही कुठले मंत्री नव्हते, अण्णा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। मुद्दाम सामाजिक कार्यकर्त्याला हे दबावापोटी काही लोकांना जमाना जातीवाद करायले, तर अण्णा काही जातीवादी नाहीत। अण्णांनी काही एका समाजासाठी कधी काम केलं नाही। खंडणीच्या गुन्ह्याच्या आरोपात अण्णा अटक झाले होते। आम्हाला वाटलं अण्णा आज सुटतील, उद्या सुटतील म्हणून आम्ही 1 महिना वाट बघितली, पण काल मोका कायदा लावला त्याच्यावर आणि
त्यांनी 302चा गुन्हा लावला तेव्हापासून आमच्या जीवाची नुसती लाई व्हायली. आम्ही का संसदे केला नाही, सर्व महिला सगळ्या आम्ही रस्त्यावर सकाळपासून बसलाव. काल पोलीस स्टेशन समोर बसलाव. एका महिलेनं पेट्रोल ओतून घेतलं, मी इजवाय गेले तर माझ्या हातावर पडलं, सरी आग आणखीन सध्या व्हायली. असं आत्मदहन करून आम्हाला जा, तुम्हाला आमचे जीवच घ्यायचे असले तर आम्ही त्या रोडवर वाहनाखाली सध्या आडवे पडणार आहेत. आता थोड्या आमचा सहनशीलता संपलेली आहे, आम्ही उठणारच नाहीत. आम्हाला आमच्या अण्णा वाल्मिक अण्णा म्हणजे हे गोरगरीब जनतेचे मायबापाच आहे, तर एकदम तळागाळातून गरिबीतून पुढे आलेला माणूस ह्याली दे कोण आहे त्याली वाटायला हे मंत्री नसून एवढा कसा श्रीमंत झालाय. एखादा अंबानी जर झाला तर त्याची तुम्ही ईडी चौकशी करताव का? मग अण्णाकडे प्रॉपर्टी झाली म्हणून ह्याच्या काय पोटात पोटसूळ उठलाय का? ह्यांनी बी कष्ट करावं का? लोकांच्या ह्याच्याकडे बघून आपल्या पोळ्या लाटून घ्यायच्या नाहीत. काय मागणी? आमची काय मागणी, कालचा मोका जे लावलेला आहे तो अन्यायावरचा वापस घ्यावे. वापस घेतल्याशिवाय आम्ही इथलं उठणार नाहीत. शासनाने जो नियमानं निर्णय तुम्ही ते निर्णय घ्या, कुणाच्या दबावाखाली येऊ नका. तुम्ही दबावाखाली आल्यास अशानं काय होईल, जनतेचं वागणं मुश्किल होईल. हा सगळा राजकारणीच कारभार चालन, आमच्यासारख्या गोरगरिबांचा वनवास होईल. नक्की नक्की आपण बघतोय की हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून हे सगळ्या महिला आहेत ज्या निदर्शनं करतायत आणि त्यांनी जो बीड परळी रोड आहे त्या एका बाजूनं रस्ता वाहतूक जरी चालू असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये महिला जमतायत, निदर्शनं करतायत. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की टॉवरवर तरुण चढलेत आणि वाल्मिक कराड यांच्यावर जी कारवाई झाली होती त्याच्या निषेधार्थ पांगरीमधले लोक एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. ज्या वाल्मिक कराडवरती हत्येसंबंधी मकोका दाखल करण्यात आलाय, खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्या वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ हे सगळे आंदोलक सध्या एकत्र आलेले आहेत आणि गुन्हा मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.